ठरलं तर मग या मालिकेचा 24 सप्टेंबरचा भाग तुम्ही ऐकत आहात आणि आज त्यांनी ते ट्रूथ आणि डेअर हा गेम नाही खेळलेला प्रेक्षकांनो, ते उद्या दाखवणार आहेत. पण आजच्या एपिसोडमध्ये त्यांनी गणपती बाप्पाचं विसर्जन केलंय. तर आपण काल बघितलं होतं की हे प्रतापराव कल्पनाताईंना म्हणतात की काय गं कल्पना, अगं ही हातवारे का करते, हिला बोलता येत नाहीये का? मग कल्पनाताई या प्रतिमा आत्याला विचारतात, अगं प्रतिमा तू प्रसादामध्ये काय काय टाकलंय? पण प्रतिमा आत्या खूप प्रयत्न करतात बोलायचा, त्यांच्या तोंडून एकही शब्द फुटेना आणि तसं झाल्यामुळे हे सगळेच बिचारे घाबरून जातात. पण प्रियासाठी मात्र ही पर्वणीच आहे. अस्मिता म्हणत असते, अगं प्रतिमा आत्या 1-2 शब्द तू बोललीच असशील ना, मग आता बघ ना प्रयत्न करून. अगं आत्या काहीतरी बोलशील ना, काहीतरी बोलायचा प्रयत्न तर कर. पण प्रतिमा आत्या खूप एफर्ट घेतात पण त्यांना बोलणंच समजेना, म्हणजे ते त्यांच्या तोंडातनं शब्दच फुटेना. आता मात्र सगळेच घाबरतात. पूर्णाजींचाही जीव थोडा थोडा व्हायला लागतो की बोल ना काहीतरी. प्रियाच्या मनात तर फार आनंद अगदी ठासून भरलेला आहे. बरं झालं हिची वाचा गेली ते. आता या प्रतिमा त्या रडवेल्या होऊन जातात बरं का प्रेक्षकांनो. सगळेच जण एकमेकांकडे बघायला लागतात. रविराज म्हणत असतात की काल तू तन्वी म्हणून हाक मारलीस ना प्रतिमा, अगं पुढे काहीतरी बोलायला जमेल ना तुला, बघ तुला जमतंय का, बोलून तर बघ. प्रतिमा त्या खूप प्रयत्न करतात पण त्यांना काही जमेना. अर्जुन पण म्हणतो, आत्या बोलून बघ ना. आता त्या बिचाऱ्या झाल्यात रडवेल्या. मग सायली म्हणते, ठीक आहे प्रतिमा आत्या, अहो डॉक्टर जोशी म्हणाल्या होत्या प्रतिमा आत्यांना थोडा वेळ लागेल, आपण त्यांना थोडा वेळ द्यायला हवा. जी व्यक्ती 20-22 वर्षापर्यंत बोललेली नाहीये ती व्यक्ती अशी अचानक सराईतपणे कशी काय बोलेल? प्रेक्षकांनो, म्हणजे प्रतिमा आत्याची वाचा आली आहे परत, पण त्या काही शब्द बोलणार आहेत. आता त्या बिचाऱ्या घाबरून जातात. पण सायली त्यांना दिलासा देऊन म्हणते की प्रतिमा आत्या तुम्ही टेन्शन घेऊ नका आणि घाबरून जाऊ नका. तुम्हाला हातवारे करून बोलायचं असेल तर तसं बोला, आपण सराव करूयात बोलायचा, एवढी काही काळजी करू नका हां. आता सायलीने त्यांना जेव्हा असं छान पॉझिटिव्ह काहीतरी सांगितलं तेव्हा त्यांना छान वाटतं प्रतिमा आत्याला. मग प्रतापराव पण म्हणतात, हो सायलीचं बरोबर आहे हां, आपण जर प्रतिमाला प्रेशराईज केलं तर त्याचे भलतेच परिणाम होऊन बसतील. ए प्रतिमा, अगं काही काळजी करू नकोस बरं. हे बघ तुला जेव्हा वाटेल, जेव्हा तुझी इच्छा होईल तेव्हा तू बोल हां आमच्याशी. उगीचच आम्ही सांगतोय म्हणून घाई करून बोलू नकोस. तुला वाटेल तेव्हाच बोलत जा हां. मग आता सगळेच जण प्रतिमा आत्याला स्माईल करून असं म्हणतात की डोंट वरी, टेक इट इझी. आता अश्विन म्हणतो, ए प्रतिमा आत्या, ते प्रसादासाठी काय बनवलंय बघू देत ना. सायली आता प्रतिमा आत्याकडे बघते आणि प्रतिमा आत्या थोडंसं शांत व्हायचा प्रयत्न करतात बरं का. आणि मग सगळेच जण बघत असतात काय केलंय गड्या, काय केलंय प्रसादाला. मग आता सायली त्या कढईतला प्रसाद दाखवून म्हणते, बाटली डाळ केली आहे. आता ही बाटली डाळ म्हणजे काय प्रेक्षकांनो, म्हणजे मला ते दिसलं ना त्याचा अर्थ ती मोकळी डाळ आहे. बाटली डाळ म्हटल्यानंतर सगळेच उड्या मारायला लागतात, अरे वा बाटली डाळ. प्रतिमा आत्यानी ते काढलेलं आहे वाटीमध्ये आणि आता सगळ्यांना ते खायचे वेध लागलेले आहेत. हरभऱ्याची डाळ, मुगाची डाळ भिजवून करतात ना, त्यामध्ये लसूण घालतात, कोथिंबीर, खोबरं, कढीपत्ता, यम्मी लागतं ते खूप. पण ते करायची एक टेक्निक असते बरं का प्रेक्षकांनो. अशी मोकळी झाली पाहिजे ती डाळ, मगच भारी लागते. म्हणजे त्यालाच म्हणतात ना, आम्ही मोकळी डाळच म्हणतो पण मालिकेमध्ये बाटली डाळ म्हटलेलं आहे. तर आता ही बाटली डाळ खाण्यासाठी सगळे तुटून पडणार आहेत. सायली म्हणते, चला तर आधी विसर्जनाला जाऊयात ना मग आता सगळेजण म्हणतात, हो चला. मग सायली प्रतिमा आत्याकडे बघते आणि पुन्हा एकदा डोळ्याने खुणवते, डोंट वरी प्रतिमा आत्या, सब कुछ ठीक हो जाएगा. आणि आता डायरेक्ट त्यांनी विसर्जनच दाखवलंय. अर्जुनने गणपती बाप्पाची उत्तर पूजा केली आहे आणि गणपती बाप्पाला असं हातात घेऊन बाहेर नेलंय. खरं तर मला वाटलं होतं काहीतरी विसर्जनाच्या वेळेला काही धमाका करतात की काय, म्हणजे काहीतरी दाखवतील असं मला वाटलं होतं. पण त्यांनी खूप छान आणि सिंपल पद्धतीने विसर्जन केलंय. म्हणजे मागच्या वेळेला जसं त्यांनी नदीवर जाऊन विसर्जन केलं होतं ना, विहिरीच्या ठिकाणी जाऊन, पण यावेळेला त्यांनी घरातच विसर्जन केलंय. सगळेजण गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया या जयघोषामध्ये विसर्जनाची सुरुवात करतात. आता सायलीबाई मनात विचार करत असतात, म्हणजे बाप्पाला ती प्रार्थना करतेय, मी स्वतःला खूप भाग्यवान समजते बाप्पा की हे माझं कुटुंब आहे. माझ्यासारख्या अनाथ मुलीला किती जीव लावला या सगळ्यांनी.
कदाचित पुढच्या गणपतीला मी या घरामध्ये पण माझ्या या माणसांना आनंदात ठेव बाप्पा, असं ती एक पॉझिटिव्ह प्रार्थना करते सगळ्यांसाठीच. आणि आता अर्जुनने सुद्धा तसंच मनामध्ये प्रार्थना केली आहे की अर्जुन प्रार्थना करतो की गणपती बाप्पा मिसेस सायलींना कायमचं माझ्या आयुष्यात राहू दे. या तन्वीचा खोटेपणा, मधुभाऊंची केस, आता हे सगळं लवकरात लवकर सॉल्व्ह होऊ, मगच मला सांगता येईल ना मिसेस सायलींना की माझं त्यांच्यावर किती प्रेम आहे. तू करशील ना रे बाप्पा माझी मदत. अर्जुनने आता हे मागितलंय प्रेक्षकांनो, म्हणजे यावर्षी तरी आपले मधुभाऊ सुटतील असा अंदाज आपण नक्कीच वर्तवू शकतो नाही का. तर आता अर्जुनने मनोभावे नमस्कार केलाय गणपती बाप्पाला. अश्विन आणि अर्जुन, चैतन्य तिघांनी पण आता गणपती बाप्पांना असं त्या टँकमध्ये त्यांनी छान पाणी आणि दूध एकत्र केलंय आणि पाकळ्या टाकल्यात छान गुलाबाच्या आणि त्यामध्ये विसर्जन केलंय. खरं तर असं सिंपल पद्धतीने विसर्जन छान वाटतं ना. गर्दीच्या ठिकाणी जाऊन धक्काबुक्की करून हे असं प्रत्येकाने आपापल्या घरात विसर्जन केलं तर गर्दी टाळता येईल. असो, या बाबतीत ज्याच्या त्याच्या भक्तिभावाचा प्रश्न आहे, पण यांनी छान विसर्जन केले एवढंच मला म्हणायचं आहे. तर आता सगळ्यांनी गणपती बाप्पाला असं 3 वेळेला म्हणजे पाण्यातून काढलंय आणि मग गणपती बाप्पाचं विसर्जन केलंय. आणि आता पुन्हा एकदा त्या माहेरच्या साडीसारखी त्यांनी ते लावलंय मागे बॅकग्राऊंड म्युझिक. अर्जुन आणि सायली एकमेकांकडे बघतात. असो, तर आता हा सीन त्यांनी खूप छान दाखवलाय, पण खरं तर या सीनमध्ये काहीतरी धमाका झाला असता. तो कसा काय ते सांगते पुढे. आता रात्रच झाली आहे आणि ही सायली सगळा पसारा आवरतीये बरं का बेडरूम मधला. फाईल उचलून ठेवत असते, काय काय ते त्यानं जे पसारा केलाय अर्जुनने ते सगळं उचलत असते ती. मग अर्जुन तिच्या पाठीपाठी असा फिरत असतो आणि म्हणत असतो, अहो थांबा ना जरा, मी ठेवणारच होतो. सायली म्हणते, किती पसारा करता हो तुम्ही, काही वळणच नाही बाई तुमच्या हाताला, काय चाललंय तुमचं, असं मागे मागे का करताय. मग अर्जुन म्हणतो, तुम्ही फ्री होण्याची वाट बघतोय मी, मला तर वाटायला तुमची आवराआवरी संपायला 10 वर्ष लागतील. सायली म्हणते, 10 वर्ष कसले, अजून खाली जायचंय मला, खालचं राहिलंय बरंचसं आवरायचं. आता सायली खाली जात असते तेव्हा अर्जुन म्हणतो, अरे 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 नाही 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 नाही, थांबा थांबा जरा, इथे बसा बरं. अर्जुनने तिचा हात धरलाय आणि तिला बसवलंय समोर. आता सायली म्हणते, काय झालंय तुम्हाला. आता अर्जुन म्हणतो, मला नाही तुम्हाला झालंय, कामाचा ना ओव्हरलोड झालेला आहे तुम्हाला. ते नाही का लहानपणी मी कार्टून बघायचो, लहान मुलांच्या कार्टून सारखं इथून तिथे आणि तिथून इथे सारखं पळत असतात. मग आता सायली म्हणते, आपल्या माणसाचं काम करायला जमतं का कोणी. अर्जुन म्हणतो, आणि स्वतःचं काय, स्वतःसाठी तर अजिबात वेळ काढत नाही तुम्ही, आणि मला कंप्लेंट आहे तुम्ही माझ्यासोबत गप्पा सुद्धा मारत नाहीत. आता सायली एकदम त्याच्याकडे बघायला लागते. मग अर्जुन म्हणतो, आय मीन आपण फ्रेंड्स आहोत ना, म्हणजे आपण खूप गोष्टी शेअर करतो एकमेकांसोबत, पण तुम्ही बघा ना, तुम्ही सगळ्यांची काम करत असता, स्वतःचा कधीच विचार करत नाही, तुमच्या मनातलं कधीच मला सांगत नाही. सांगा ना, आज मला ऐकायचंय, आपण बसून मस्त गप्पा मारूयात. सायली आता त्याला प्रतिसाद देत म्हणते, बरं काय गप्पा मारायच्या सांगा बरं. मग आता अर्जुन म्हणतो, बरं बरं आज दिवसभरात काय केलं तुम्ही सांगा बरं. अरे नाही 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 नाही, हा तर रॉंग प्रश्न झाला, तुम्ही हेच म्हणाल की मी हे काम केलं ते काम केलं, एवढंच बोलाल. त्यापेक्षा एक काम करा बरं, मला ना तुमच्या लहानपणीच्या सगळ्या मेमरीज सांगा, म्हणजे मधुभाऊ, काका काकू, आश्रमातले सगळे मुलं, हे सगळं सांगा मला. आता सायली म्हणते, माझ्या अशा काही विशेष आठवणी नाही येतो. अर्जुन म्हणतो, असं कसं होऊ शकतं, माझ्या तर खूप विशेष आठवणी आहेत, खूप मस्त मस्त आठवणी आहेत. मी तुम्हाला एक गंमत सांगतो. लहानपणी ना आमच्या न्यूजपेपरमध्ये पझल यायचे आणि ती पझल सॉल्व करायला ना मला फार भारी वाटायचं. तुम्हाला माहिती आहे मी काय करायचो, डॅड पेपर सकाळी ओपन करायच्या आधीच ते पझल सोडून टाकायचो. आता ते पझल म्हणजे शब्दकोडे प्रेक्षकांनो, आता ते कधीचेच येतात आणि सगळ्यांच्याच पेपरला येतात. तर आता अर्जुन पुढे म्हणतो, अर्जुन सायलीला सांगतोय, मी काय करायचो, डॅड उठण्याच्या आधीच म्हणजे ते पेपर घेण्याच्या आधीच ते पझल मी सॉल्व करून टाकायचो आणि डॅडला कळायचंच नाही. आणि मग डॅड खूप चिडायचे आणि डॅड तर पेपरवाल्याला ओरडायचे की तू पझल सॉल्व करतो आणि मग पेपर टाकतो आमच्याकडे. मग आता सायली म्हणते, काय बाबांना कधी कळलं नाही का किती कोडी तुम्ही सोडवायचा. अर्जुन म्हणतो, नाही नाही अजिबात नाही, त्यांना आजही असंच वाटतं की पेपरवाला पझल सॉल्व करतो आणि मग पेपर टाकतो. सायली आता हसायला लागते आणि म्हणते, अरे बिचारा पेपरवाला. पण प्रेक्षकांना पेपरची घडी तर विचकटत असेल ना, का अर्जुन पुन्हा ती घडी तशीच करून ठेवतो, हा प्रश्न मला पडलाय. एनिवे, जास्ती कीस नाही पाडायचा आहे मला, पण एक गंमत म्हणून विचारलं. तर आता अर्जुन म्हणतो, चला आता तुमची टर्न आहे, सांगा बरं मला तुमच्या काय आठवणी आहेत. सायली म्हणते, आश्रमामध्ये ना हातातोंडाची लढाई असायची,
मग कसल्या आठवणी आणि कसलं काय? अर्जुन म्हणतो काय मी तुम्हाला इतकं छान ट्रूथचा ऑप्शन दिला होता, आता मी तुम्हाला डेअरचा ऑप्शन देतो. सायली म्हणते काय डेअर म्हणजे काय? अर्जुन म्हणतो अरे तुम्हाला ट्रूथ आणि डेअर हा गेम माहिती नाहीये का? काय तुम्ही कधी खेळला नाही का हा गेम? म्हणजे ट्रूथ आणि डेअर म्हणजे ते खरं बोलायचं आणि धाडस दाखवायचं. आता ही सायली म्हणते अरे मी तर ह्याचं कधी नाव सुद्धा ऐकलेलं नाहीये. मग अर्जुन म्हणतो बरं मग तर आता मी जे सांगतोय ना ते तुम्हाला करेक्टली करावंच लागणार आहे. चला रेडी व्हा. आता तुमचं डेअर हे की आत्ताच्या आत्ता तुम्ही जायचं आणि पूर्णाजीला झोपेतनं उठवायचं. आता सायली म्हणते काय बरे आहात ना तुम्ही? हां तर आता मी तुम्हाला काय म्हटले प्रेक्षकांनो, या सीनमध्ये काहीतरी करता आलं असतं त्यांना अगदी मस्त. म्हणजे सायलीला ते जे लहानपणचं आठवतं त्यातलं काही तिने पुसटचं अर्जुनला सांगितलं असतं तर बराचसा धमाका एपिसोड झाला असता हा. पण एक कॅज्युअल डे म्हणून त्यांनी दाखवलाय, छान दाखवलाय. पण आता बघा हा पुढे प्रेक्षकांनो, अर्जुनला ते ट्रूथ आणि डेअरची कल्पना सायलीच्या आणि त्याच्या या संवादामुळे कळली आहे म्हणून त्यांनी हा सुंदर असा सीन आपल्याला दाखवलाय. तर आता पुढे बघा हा अर्जुनने सायलीला कुठलं डेअर दिलंय. तत्पूर्वी नागराज आणि सुमन यांचा सीन त्यांनी दाखवला. आता हा नागराज बाहेरून आलाय, सुमनला म्हणतो पाणी दे ग सुमन. सुमन पाणी घेऊन येते आणि आता सुमन खूप आनंदात असते. ती नागराजला काहीतरी सांगायला जाते, अहो मी केव्हापासून तुमची वाट बघतीये, किती वेळचा तुम्हाला फोन पण करतेय मी, तुम्हाला आनंदाची बातमी कळली की नाही? नागराज म्हणतो कसली आनंदाची बातमी ग? मग आता सुमन म्हणते अहो आपल्या घरावर गणपती बाप्पाची कृपा झाली आहे, प्रतिमा वहिनींची वाचा परत आली आहे, त्यांनी तन्वीला हाक मारली आणि पूर्णाईला सुद्धा हाक मारली आहे. पण आता ह्या बिचाऱ्या सुमनताई एवढ्या आनंदात आहेत पण नागराज इतका जोरात वसकतो त्यांच्यावर. नागराज सुमनला म्हणतो आता काय जन्मापासून तिने कोणाकोणाला हाका मारलेल्या ते पण सांगणार आहे का मला तू? मला सगळं माहिती आहे. मग आता ही सुमन म्हणते अय्या तुम्हाला माहिती आहे? मग तुमचा चेहरा असा का हो? नाही मी तर ही बातमी ऐकून आनंदाने घरभर नाचले आणि तुम्ही बरं ठीक आहे पण चला ना हो मला पूर्णाईच्या घरी जायचंय, मला प्रतिमा वहिनींचा आवाज ऐकायचा आहे, कधी एकदा त्यांचा आवाज ऐकते असं झालंय मला. नागराज म्हणतो बघू नंतर जाऊ आपण, सध्या वेळ नाहीये मला. आता हा अर्जुन सायलीला म्हणतो आत्ताच्या आत्ता जा आणि पूर्णाजीला उठवून या. सायली म्हणते काय पूर्णाजीला नाही उठवणार मी, त्यांना कशाला त्रास देऊ, मुळात हे असलं का करायचंय? अर्जुन म्हणतो कारण डेअर आहे, ट्रूथ आणि डेअर मधलं हे डेअर आहे, तुम्हाला हे करावं लागेल. चला चला जा पटकन सगळ्यांना उठवा. आता ही सायली म्हणते डेअर म्हणजे धाडसच आहे ना, एखाद्या झोपलेल्या व्यक्तीला उगाच झोपेतून उठवणं म्हणजे काय धाडस आहे त्यात? मला ना बरीच कामं आहेत हा, मी काही हा रिकामं काम करत बसणार नाहीये. अर्जुन म्हणतो अरे 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 थांबा 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 जरा थांबा, बरं नका करू डेअर ठीक आहे पण हे आता एक्सेप्ट करून टाका की तुमच्यामध्ये डेअरिंगच नाहीये, फुसक्या आहात फुसक्या. मग आता सायली म्हणते काय मी धाडसी नाहीये? कोण म्हणालं कोण असं? आता अर्जुन म्हणतो माझा ट्रूथ आणि डेअरचा गेम सांगतोय, तुम्ही फुसक्या आहात फुसक्या. आता सायली म्हणते ते तुमचा गेम बीम काय ना तो राहू दे तुमच्याकडे, मला भरपूर कामं आहेत. अर्जुन म्हणतो हां करा तुम्ही कामं पण हे एक्सेप्ट करून टाका की तुम्ही चीटर आहात, चीटर चीटर. सायली म्हणते हे बघा तुम्ही ना आता चुपचाप झोपून राहा आणि सकाळी तुम्ही लवकर उठणार नाही. मग आता सायलीला अर्जुन मुद्दाम चिडवत असतो, अरे मी तर झोपणारच आहे पण तुम्ही चीटर आहात आणि फुसक्या पण आहात. सायली आता चिडते आणि म्हणते ओ झोपा म्हणलं ना तुम्हाला, चला चुपचाप झोपा. अर्जुन म्हणतो हा झोपतो मी. सायली त्याच्या हाताला धरते आणि त्याला चुपचाप झोपायला सांगते पण अर्जुन मात्र तिला सारखा चिटर चिटर असं चिडवत असतो आणि सायली अशी मनातल्या मनात हसत असते. तर आता पुढे बघा प्रेक्षकांनो, त्यांनी हे ट्रूथ आणि डेअरचा गेमची सुरुवात कशी केली आहे, सुरुवात दाखवली आहे त्यांनी पण कशी झाली काय झाली ते बघत राहा. तर आता हा अर्जुन तिला चिटर चिटर चिडवत असतो आणि ती हसते आणि मग खाली तिच्या कामाला चालली जाते. तर पुन्हा एकदा या नागराज आणि सुमनचा सीन दाखवला आणि काय ना प्रेक्षकांनो मला असं वाटतंय म्हणजे बऱ्याच प्रेक्षकांना पण असं वाटतंय की या सुमन थ्रू काही ना काही सत्य ते रिव्हील करतील कारण ही सुमन भोळी आहे पण हिला सगळं बरोबर कळतं. आता सुमन त्या नागराजला म्हणते असं का बोलता हो तुम्ही, तुम्हाला आनंद झालाच नाहीये का, असे का वागत असता तुम्ही? नाही म्हणजे मी कधीपासून तुम्हाला विचारेन म्हणते, तुम्हाला वहिनी परत आल्याचा आनंद नाही झालेला आहे का?
नागराज आता जरा घाबरतो. त्या सुमनला शंका येईल असं वाटतंय त्याला. मग सुमन म्हणते, वहिनी बोलायला लागल्यात असं ऐकल्यानंतर तुम्ही खूपच अस्वस्थ झालायत. आता नागराज म्हणतो, ए सुमन, अगं काही पण काय बोलतेस तू? वहिनी परत आल्याचा किती आनंद झालाय मला, पण मला सांग, मी काही सनई चौघडे वाजू का? तुझ्यासारखं असं म्हणजे नाचू का? म्हणजे प्रत्येकाला असं आनंद व्यक्त करायची पद्धत त्याची वेगवेगळी असते ना. असं मला नाही का तुझ्यासारखं व्यक्त होत आहेत. मला टेन्शन आहेत ग सुमन, खूप टेन्शन आहे. माझ्या बिझनेसची केवढे टेन्शन आहेत मला. मला नाही ग विचार करतायत प्रतिमा वहिनी. सुमन म्हणते, नाही अहो तसं नव्हतं म्हणायचं मला, पण शेवटी बिझनेसपेक्षा कुटुंबाचं सुख महत्त्वाचं नाही आहे का? आता हा नागराज म्हणतो, हो अगं तुझं बरोबरच आहे, कुटुंबाचं सुख महत्त्वाचंच आहे, पण मला सांग किती कर्ज आहे ग माझ्या डोक्यावर, ते फेडायचं आहे ग मला. ते कर्ज कसं फेडू? मी तर टेन्शनमध्ये ग, म्हणून जरा चिडचिड करतोय, दुसरं काही नाही. म्हणजे आपण जाऊया, 2-4 दिवसात जाऊ सुभेदारांच्या घरी, नक्की जाऊ. मग आता सुमन म्हणते, अय्या मी जाऊया असं म्हटले खरं तुम्हाला, पण वहिनी बोलायला लागल्या म्हटल्यावर भाऊजी इथेच घेऊन येतील ना वहिनींना. आता नागराज घाबरतो आणि म्हणतो, का इथे का? आता ही सुमन म्हणते, अहो का म्हणजे काय, ते तर फक्त माहेर आहे त्यांचं. अहो त्यांचं हक्काचं घर तर हे आहे ना, त्या कधी एकदा आपल्या हक्काच्या घरी परत येत आहेत असं झालंय मला. आता नागराजचं टेन्शन आणखीन वाढवून दिलंय सुमनने, असं नाही वाटत का तुम्हाला? आता नागराज विचार करायला लागतो, अरे बाप रे, आता ती बाई 24 तास थंड नजरेने माझ्याकडे बघत राहणार. असं बघून बघून तिला काही आठवतं की नाही माहित नाही मला, पण मी मात्र श्वास घ्यायचा नक्की विसरून जाईल. अरे देवा. तर आता पहाट झालेली आहे, नवीन दिवस उगवलाय आणि आता ह्या अर्जुन रावांची झोप पण पूर्ण झाली आहे. तो उठल्या उठल्या सायलीला म्हणतो, गुड मॉर्निंग. सायली तिथेच आवरत असते पहाटे. आता सायली म्हणते, अरे वा उठलात का तुम्ही? अहो मी तुम्हाला उठवणारच होते. काल तुम्ही मला ते धाडस दिलं होतं ना, ते डेअर म्हणतात ना, ते मी पूर्ण केलं बरं का. अर्जुन म्हणतो, काय सांगताय, खरंच तुम्ही पूर्णाजीला जाऊन उठवलं? अरे वा, काय सांगताय? आता सायली म्हणते, हो मी काय केलं, सकाळीच पूर्णाजीच्या खोलीत गेले आणि सकाळी त्यांच्या उठायच्या वेळेला त्यांना उठवलं, म्हणजे बरोबर झालं की नाही ते डेअर पूर्ण. अर्जुन आता हसतो आणि म्हणतो, स्मार्ट, व्हेरी स्मार्ट. तुमचा स्मार्टनेस तुम्ही वेस्ट केलेला आहे, चीटर कुठल्या. आता सायली म्हणते, मी सकाळी लवकर उठेल असं सांगून एवढा वेळ झोपून राहणं म्हणजे चिटिंग नाही वाटत का तुम्हाला? चला उठा, आवरा लवकर आता. अर्जुन म्हणतो, काय तुम्हाला खेळताच येत नाही ट्रूथ आणि डेअर. आता असं विचार करता करता त्याच्या डोक्यामध्ये ट्यूबलाईट पेटलाय आणि तो विचार करतो, येस ट्रूथ आणि डेअर. सायली म्हणते, काय झालं तुम्हाला? आता अर्जुन म्हणतो, तो चैतन्य कुठे गेला आपला? आता सायली म्हणते, खाली येत ते, तुम्ही पण पटापट आवरा आणि खाली या. आता अर्जुन म्हणतो, हो मी खाली येतो, पण तुम्ही चैतन्याला पटकन वरती पाठवा बरं, मला एक अर्जंट काम आठवलेलं आहे. मग आता सायली म्हणते, बरं पाठवते त्यांना. सायली चैतन्याला बोलवायला खाली जाते. तेव्हा अर्जुन विचार करतो की येस, आता मात्र मला पटलंय, या गेम मधनं तन्वी खोटी आहे हे सिद्ध करता येईल. चैतन्य येतो आणि म्हणतो, गुड मॉर्निंग अर्जुन. काय रे, काय म्हणत होता? सायली वहिनी म्हणाल्या, तू बोलवलंस मला. मग आता अर्जुन म्हणतो, आपल्याला आपल्या कुलपेची किल्ली मिळाली आहे. चैतन्य म्हणतो, काय किल्ली? कसली किल्ली, कसली कुलूप? अरे काय, कुठलं कुलूप, काय बोलतोयस तू? आता अर्जुन म्हणतो, अरे तन्वीकडनं खरं काढून घ्यायची किल्ली मिळाली आपल्याला. आपण ट्रूथ आणि डेअर हा गेम खेळूयात. अरे तुला माहिती आहे ना बाबा हा गेम? चैतन्य म्हणतो, हा गेम माहिती आहे मला, ते बॉटलमध्ये असं गोल गोल फिरवायचं काहीतरी आणि ज्याच्याकडे त्या बाटलीचं तोंड आलं त्याला राज्य द्यायला लावायचं. अर्जुन म्हणतो, हां तेच ते. आता काय करू आपण, हा गेम आपल्या पूर्ण फॅमिलीसोबत खेळूया आणि तन्वीसोबत. चैतन्य म्हणतो, अरे त्याने काय होणार आहे, ती तन्वी तर सगळ्यांसमोर पण खोटं बोलू शकते, त्याच्यात काय एवढं. अर्जुन म्हणतो, बोलू दे ना, पण आपण काय करू, तिला डेअर देऊ, असं डेअर देऊ की तिला तिचा तळपाय सगळ्यांच्या समोर दाखवावं लागेल आणि आय एम शुअर ती डेअर तन्वी कधीच चुकवणार नाही. आता चैतन्य म्हणतो, हे बरोबर वर्क होणार आहे. नाही म्हणजे तिला सगळ्यांसमोर काहीच बोलता येणार नाही, रविराज पण असतील ना तिथे. मग आता अर्जुन म्हणतो, हां आजची सगळ्यांची सुट्टी आहे, त्यामुळे आपण आजच तो गेम खेळूयात आणि आजच सगळ्यांसमोर त्या तन्वीचा खोटारडेपणा आणूयात. आता चैतन्य म्हणतो, परफेक्ट अर्जुन, जमलं बाबा तुला. मग आता अर्जुन म्हणतो, येस, आणि ते दोघं एकमेकांना टाळी देत. अर्जुन म्हणतो, द गेम इज ओव्हर
ओव्हर आणि दोघं एकमेकांना टाळी देतात. तर आता पुढच्या सीनमध्ये आपण बघतोय सगळेजण हे नाश्ता करायला बसलेले असतात आणि सगळे मुक्यामुक्याने नाश्ता करतात. जणू काही प्रत्येकाचं मौन व्रत आहे, कोणी कोणाशी बोलत नाहीये आणि फक्त एकमेकांकडे असं बघतायत आणि शांततेत नाश्ता करतात. तर या सायलीला काही ही शांतता सहन झालेली नाहीये. सायली असं सगळ्यांना बघत असते, प्रतिमात्याकडे, त्या रविराजांकडे, अश्विनकडे, सगळेजण अगदी शांत बसलेले असतात. मग सायली थोड्या वेळ होऊ देते आणि मग म्हणते, आपल्या घरामध्ये सगळेजण एकत्र नाश्ता करतात आणि एवढी शांतता असं कधी होत नाही आपल्या घरामध्ये. आता सगळेजण सायलीकडे बघतात. मग आता या प्रतापराव म्हणतात, अगं बेटा, गणपती विसर्जन झालं ना की दरवर्षी असाच मूड असतो आपला, म्हणजे आपल्या घरातलीच व्यक्ती दूर निघून गेली असं आपल्याला फील येतो. मग आता सायली अशी बघते सगळ्यांकडे. मग कल्पनाताई म्हणतात, अगदी खरं आहे तुमचं, काय आहे ना, खूप चुकल्यासारखं वाटतं बघ. सायलीजी म्हणतात, मला तर वाटतं बाप्पाने कधीच जाऊ नये, बाप्पा गेला ना की चुकल्यासारखं वाटतं, त्याने डोळ्यासमोरच राहावं. आता सायली म्हणते, पण तुम्ही असा का विचार करत नाही, बाप्पा जेव्हा जातो तेव्हाच पुढच्या वर्षी परत येतो ना, आणि त्याची वाट बघण्यात एक वेगळीच ओढ असते, मजा असते, नाही का. हे मात्र सायलीचं अगदी बरोबर आहे. तर आता सगळेजण स्माईल करतात. आता अर्जुन आणि चैतन्य जिन्यावरून खाली येत असतात. मग आता ही सायली म्हणते, अगं पण मूड परत यायला जरा वेळ लागतो ना. मग अर्जुन तिकडनं म्हणतो, अजिबात नाही लागणार वेळ, तुमचा मूड ठीक करण्यासाठी माझ्याकडे एक मस्त आणि सॉलिड आयडिया आहे. मग सगळेच जण अर्जुनकडे बघायला लागतात. अरे च्छा, ही कसली आयडिया आहे याच्याकडे. आणि प्रेक्षकांनो, अर्जुन आणि चैतन्य एकमेकांकडे स्माईल करतात आणि हा भाग त्यांनी इथे संपवलाय. म्हणजे सायलीला पण आता जरा उत्सुकता लागली आहे की काय करणार आहेत हे. तर हा भाग संपलाय फायनली. एक कॅज्युअल डे त्यांनी दाखवलाय. तर रोजच कुठून धमाकान जबरदस्त एपिसोड असं नाही होणार ना प्रेक्षकांनो, पण छान दाखवलंय त्यांनी. तर आता पुढच्या भागामध्ये तरी दाखवा म्हणावं हे डेअर आणि ट्रूथ. तर आता अर्जुन सगळ्यांना समजवतो की आपल्याला ट्रूथ आणि डेअर खेळायचे, म्हणजे पुढच्या भागात दाखवणार आहेत ते. आणि आता तो नियम सांगतो. तो चैतन्य सांगतो की ते बाटलीचं तोंड आहे ना, त्याच्याकडे आलं की त्याच्या अपोजिट साईडच्या व्यक्तीने त्याला ट्रूथ आणि डेअर हे ऑप्शन द्यायचं. आणि जाणून बुजून हा अर्जुन आहे ना त्या तन्वीच्या अपोजिट साईडला बसलाय बरं का. आणि आता बरोबर तन्वीवर राज्य येतं. मग आता कोणाकोणावर काय काय राज्य येतं ना प्रेक्षकांनो, आणि कोण कोण काय काय करतं हे उद्या बघायला मजा येणार आहे. मग आता अर्जुन तन्वीला डेअर देतो, मी जसं करेल तसं तुला करायचंय. हा हात पुढे करतो, पीटी करतो असं म्हणा ना थोडक्यात, आणि त्या तन्वीला तसं करायला सांगतो. आणि चैतन्य तिच्या तळपायावर मार्क्स नाहीये हे बघतो. मग आता अर्जुन म्हणतो, खात्री आहे ना तुला, तिच्या तळपायावर कुठली पण जन्मखून नाहीये. मग आता चैतन्य म्हणतो, अरे बाबा हो, मी पाहिलंय, कुठलीच जन्मखून नाहीये तिच्या पायावर. मग आता हे सिद्ध करायचं कसं अर्जुन. तर आता हे कसं सिद्ध करतील हे खूप इंटरेस्टिंग असणार आहे प्रेक्षकांनो. उद्याच्या भागाची आपण सगळेच आतुरतेने वाट बघत आहोत. तर प्रेक्षकांनो, मला ना तुम्हाला एक रिक्वेस्ट करायची होती. तुम्ही जेव्हा मला अशा छान छान कमेंट्स करता ना, तर तुमची स्वतःची हरकत नसेल तर तुमच्या कमेंट्सच्या खाली तुमच्या गावाचं किंवा शहराचं नाव तुम्ही मेन्शन कराल का. म्हणजे बाय चान्स जर मी तिकडनं कधी प्रवासाहून वगैरे जात असेल तर मला असं छान वाटेल ना की अरे इथे आपले प्रेक्षक राहतात, इथे आपला रिव्ह्यू ऐकला जातो. म्हणजे एक आपली ठरलं तर मगची फॅमिली कुठे कुठे आहे हे आपल्याला कळेल. अर्थातच तुम्हा सगळ्यांची इच्छा असेल तरच मी तुम्हाला म्हणजे सहज एक उत्सुकता म्हणून सांगतेय. छान वाटतं ना की आता जसं मी तुम्हाला सांगते की मी संभाजीनगरला राहते, तसं एक फाईन तुम्ही कमेंट करता ना तेव्हा खाली फक्त लिहित जा की मी या गावची आहे तर किंवा या गावचा आहे. ते बघितल्यावर असं जरा छान वाटेल नाही. तर प्रेक्षकांनो, काय वाटतं तुम्हाला, ही तन्वीची जन्मखून रिव्हील होईल का एवढ्या लवकर. मला नक्की कमेंट करून कळवा. आणि आजचा भाग कसा वाटला तेही सांगा. चॅनलला शेअर, लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.